रामकृष्ण हरी. आपण ज्या कार्यक्रमाला आज इथं उपस्थित राहिले तो कार्यक्रम आपल्याला अनुभवच आहे. पण एक मला आवर्जून इथं सांगण्याची गरज आहे की ज्या भारतीय संस्कृतीने अवघ्या विश्वाला मातृ पितृ देवो भवचा संदेश दिला, त्याच भारतामध्ये आज गावोगावी जाऊन शाळेशाळी जाऊन मुलांना आई वडिलांचं महत्व सांगण्याची गरज आहे का महाराज? तर हो, निश्चित गरज आहे. ज्या क्षणाला एका वडिलांनी शाळेच्या सहलीच्या फी साठी अवघे 1200 रुपये दिले नाही, मग 10वीच्या मुलाने आपल्या वडिलांच्या केपट्यात खोरं घातलं, त्यावेळेस आम्हाला सांगावंसं वाटतं मातृ पितृ देवो भव. ज्या वेळेस एक आई 11वीतला मुलगा आहे त्यांच्याजवळ, धनकवडीतली घटना मागच्या महिन्यातली, धुनी भांडी करून आपल्या लेकराला सांभाळते का तर माझ्या अंतसमयी हाच माझा आशेचा किरण आहे, त्याच्याकडे पाहून मला जीवन जगायचे, त्याला घडवायचे, या भावनेतून 4-2 घरांमध्ये जाऊन धुनी भांडी करणार ही माता. आणि ज्या वेळेस रात्री 11:15 वाजले, बावड्या मोबाईल ठेवून दे बर का, आणि मुलगा मालिका पाहण्यामध्ये गर्क आहे, अर्धा तास झाला तरी मुलगा मालिकाच पाहतोय, आईने 2-3 तास भावड्या मोबाईल ठेवून दे बर का. शेवटी आईची भांडी घासून झाली. मग आई ती आई असते, आई गेली, मुलाच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. तुला कळतं का भावड्या, उद्या कॉलेजला जायचे ना, आणि मोबाईल हिसकावला. तो भावड्या त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला होता की त्याला राग अनावर झाला. घाटावर पडलेली त्याने कात्री घेतली आणि आईच्या गालावर वार केला. आणि तीच आई दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाते आणि म्हणती माझ्या मुलापासून माझ्या जीवाला धोका आहे म्हणून आपल्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करते. ही परिस्थिती आज एवढी आपल्या सर्वांच्या लेकरांच्या जीवनामध्ये आलेली आहे. पण या सर्वांना फाटा देत आज तुमचं कौतुक आहे पालकांचं बरं का. आज तुम्ही आपल्या जीवनातला अनमोल वेळ आपल्या लेकरांसाठी इथं खर्च केलेला आहे. काय काय लेकरं आमची इथं बसलेली सर, त्यांचे आई बाबा नाही आले, ते माता पितांनो तुम्ही तुमच्या लेकरांसाठी आज वेळ दिलाय. तुम्हाला कल्पना पण नाही की तुम्ही तुमच्या लेकरांच्या हृदयामध्ये तुमची जागा किती बहुमूल्य अशी स्थित करणार आहे. कारण की ज्या मुलांचे आई बाबा नाही आले त्या मुलांच्या हृदयावर आता काय होत असेल ना ते तुम्ही आम्ही कल्पना पण करू शकत नाही. पण माता पितांनो तुमचे हे ऋण ही लेकरं कधीच फेडू शकणार नाही. पण त्या ऋणातून मुक्त होत असताना त्यांच्या हृदयामध्ये आई वडिलांबद्दलची खरी शाश्वत प्रेम निर्माण करण्याची आमची केविलवाणी प्रांजळ भावना आज आम्ही इथं मांडणार आहे. ज्या अधिकचा वेळ घेणार नाहीये पण याची गरज आहे. आणि आजपर्यंत 416 शाळांमध्ये, म्हणजे आज सरांनी अण्णांनी बरोबर सांगितलं, माझं मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन झालं पुण्यासारख्या एसपी कॉलेजमध्ये, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन झालं, MBA माझं मॉडर्न कॉलेजमध्ये झालं, HR स्पेशलायझेशन, म्हणजे विश्वातील मल्टीनॅशनल कंपनी असणारे अमेझॉन मध्ये मी जॉबला होतो HR डिपार्टमेंटला. ते सगळं स्किप केलं आणि कीर्तनकार झाल्यापासून ज्यावेळेस गावोगावी जायचो रात्री 9 ते 11 कीर्तनाला फक्त वयस्कर लोक राहायची, ही लेकरं नसायची. आणि खडकावर पेरणी केल्यानंतर उगवत नाही, त्याला सुपीक माती लागते. सुपीक माती कुठे भेटेल तर शाळेतले विद्यार्थी. आणि मनामध्ये एकच भावना ठेवली की आपल्याला त्या लेकरांना घडवायचंय. मला त्या विठ्ठलांनी नाही दर्शन दिलं तरी चालेल, पण या लेकरांच्या हृदयामध्ये त्यांच्या आई वडिलांमधला विठ्ठल दाखवण्याचं व्रत मी माझ्या जीवनामध्ये घेतले आणि आजीवन त्यांनी करणार आहे. आणि पूर्णपणे आजही सरांना विचारा, हे पूर्णतः निशुल्क, जाण्याचाही आपण सशुल्क असा पैसा घेत नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला खरेपणा जाणवणार आहे तुम्हाला का तिथं स्वार्थ रहित हे सगळं. अनपेक्ष दक्ष उदासीनो गतवेत सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रिय, ही निरपेक्षता असल्या कारणाने या कार्यक्रमाला तेवढी पवित्रता आहे. इथून पुढचा प्रत्येक क्षण तुमच्या जीवनातला अविस्मरणीय राहणार आहे. तुम्हाला कल्पना पण आहे की तुमच्या लेकराच्या हृदयामध्ये किती प्रेम आहे, पण त्याला असं कधी व्यासपीठच प्राप्त झालं नाही की ते त्यांनी व्यक्त करावं. आणि आज ते लेकरू त्याच्या डोळ्यातून, त्याच्या कृतीतून, त्याच्या चेहऱ्यातून तुम्हाला त्याचं सगळं प्रेम अनुभवता येणार आहे माता माऊली. आणि या लेकरांना आज कळणार आहे. म्हणजे ज्यावेळेस मी बऱ्याच वेळा एक उदाहरण सांगितलं की केशव शर्मा नावाचे स्टेट बँकेमध्ये मुंबईला एक जॉबला असणारे अधिकारी, त्यांचं ज्यावेळेस रिटायरमेंट झाली, त्यांची दोन्ही लेकरं, दोन्ही मुलंच होती, एक कॅलिफोर्नियाला जॉबला, एक अमेरिकेमध्ये जॉबला. आणि ज्यावेळेस त्यांना पक्षाघात झाला, पॅरालाइज झाला आणि त्यांची पत्नी आणि ती दोघं निपाणीला गेली ऑपरेशन करायचे. डॉक्टर म्हणले तुमच्या जवळच्या लोकांना बोलवा. आईने फोन केला दोन्ही लेकरांना, बाळांनो तुमच्या वडिलांची अवस्था अत्यवस्थ आहे, कोणत्याही क्षणाने त्यांची प्राणज्योत मालवली जाऊ शकते, तुम्ही पुन्हा या. दोघांपैकी एकही आलं नाही. शेवटी त्यांचा त्या ऑपरेशन मध्ये घात झाला आणि ते मरण पावले. मग आईने फोन केला, बाळांनो आता तुमचे बाबा जिवंत राहिले नाहीत, अंत्यविधीसाठी तरी या. त्या दोघांपैकी कॅलिफोर्निया मधला मुलगा आला, लहान मुलगा. आई म्हणली अरे दादा का नाही आला? त्यावेळेस तो म्हणतो आई दादा म्हणला बाबांच्या वेळेस तू जा, आईच्या वेळेस मी जातो. आई म्हणली तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही? आई बरोबर आहे,
ज्या ज्या वेळेस आमच्या शाळेमध्ये 15 ऑगस्टची भाषणं राहायची, माझा पुरस्कार बक्षिस दिली जायची, मला वाटायचं मी रात्रभर भाषण पाठ करायचो, माझं कौतुक बघायला माझ्या वडिलांनी शाळेत यावं. पण माझ्या बाबांना मी म्हणलं ना शाळेत चला, बाबा मला 50 रुपयाच्या हातात नोट टेकवायचे, म्हणायचे बाळा याचा खाऊ खा. आई मी पण काय तुझ्याजवळ राहणार नाही, हे 50,000 रुपये राहू दे, तू पण याचा खाऊ खा. मी चाललो कॅलिफोर्नियाला. माता पिता विचार करा, आज तुम्ही तुमची काम बाजूला ठेवलीत, आज तुमचा 400, 500, 1000, 2000चा लॉस झाला असेल, पण तुम्ही कल्पना पण करू शकत नाही एवढी प्रचंड तुमच्याबद्दलची इज्जत आणि इब्रत तुमच्या लेकरांच्या हृदयामध्ये आज निर्माण होणार. याला कारण काय? तुमचं आणि लेकरांचं असणारं हे अतूट प्रेम. सांगण्यासारखं खूप आहे, पण माझ्यापेक्षा तुमची लेकरं आज जास्त बोलली पाहिजे. त्यामुळे मी माझ्या बोलण्याला थोडासा विराम देतो आणि आपल्या प्रमुख कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करणार आहे.